फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहे 3 टिप्स ज्या तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही इंग्लिशचा पेपर काय देणार आहात, सोडवणार आहात। ठीक आहे, तर 3 टिप्स आपण बघणार आहे। हे अप्लाय केल्यानंतर नक्कीच तुमचा परफॉर्मन्स आणि तुमचा स्कोर सुद्धा बूस्ट होणार आहे। तर चला बोलूया पुढे। तर बघा, सगळ्यात सुरुवातीला आहे तुमचं हँडरायटिंग। ठीक आहे, बघा जेव्हा आपल्याकडे नवीन वह्या येतात, म्हणजे नवीन नोटबुक असेल किंवा पेपर असेल, आपण सुरुवातीला आपलं अक्षर खूप छान असतं, पण जसं 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 आपण पुढे जातो तसं जसं आपलं हँडरायटिंग सपाट होत जातं। ठीक आहे, म्हणजे काय, सुरुवातीचं हँडरायटिंग चांगलं असतं पण नंतर हँडरायटिंग आपलं बिघडत जातं। तर पेपरमध्ये तुम्हाला काय करायचंय, पेपरमध्ये तुम्हाला चांगले हँडरायटिंग असणं गरजेचं आहे, कारण हँडरायटिंगचे सुद्धा तुम्हाला मार्क्स मिळतात इंग्लिशमध्ये। ठीक आहे, तर आता मी सांगणारच आहे की कुठल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला हँडरायटिंग चांगलं ठेवायचं आहे, जे गरजेचं आहे। ठीक आहे, चला त्याच्यानंतर काय आहे, टाइम मॅनेजमेंट। बघा, जे तुमचे लास्ट वाले क्वेश्चन असतात, क्वेश्चन नंबर 5, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6, त्याच्यामधलं पार्ट ए पार्ट बी हेच असतात। जसं तुमचं लेटर रायटिंग झालं, डायलॉग रायटिंग झालं, त्याच्यानंतर वर्बल टू नॉन वर्बल, नॉन वर्बल टू वर्बल, असे जे क्वेश्चन आहेत तिथं टाइम सगळ्यात जास्त जातो। ठीक आहे, कारण ते क्वेश्चन कसे असतात, थोडेसे लेंदी असतात बाकीचे ॲज कम्पेअर टू अदर क्वेश्चन। तर तिथं आपल्याला काय करायचं आहे, टाइम मॅनेज करायचं। ठीक आहे, आपल्याला काय होतं, आपण लेटर लिहायला घेतो आणि लिहिता लिहिता कधी वेळ निघून जातो आणि त्याच्यानंतर आपले प्रश्न सुद्धा राहतात। तर आपल्याला टाइम मॅनेज करायचा आहे, सतत तुमच्याकडे एक वॉच ठेवायची तुम्हाला। ठीक आहे, जेणेकरून काय, या प्रश्नाला इतका टाइम द्यायचा आहे, या प्रश्नाला इतका टाइम द्यायचा, किती वेळ जातो हे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ते बघायचं आहे आणि ते इम्पॉर्टंट आहे। असं होता कामा नये की तुमच्या हातातून प्रश्न सुटून गेलेला आहे, जो काय लिहिणं गरजेचं होतं आणि जो कंपल्सरी होता। कंपल्सरी क्वेश्चन हातातून जाऊन द्यायचे नाहीत बिलकुल सुद्धा। ठीक आहे, तर जो लास्ट वाला पार्ट आहे तिथं आपला सगळ्यात जास्त टाइम जातो, तर तिथं टाइम मॅनेज करायची खरं गरज आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रेझेंटेशन। तुम्ही तुमची उत्तरं कशी लिहितात, कशी प्रेझेंट करतात, त्याचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे हे तुमच्या ध्यानामध्ये पाहिजे जेव्हा तुम्ही काय लिहित आहात एक्झाम मध्ये। ठीक आहे, म्हणजे समजा आता लेटर रायटिंग आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे लेटर रायटिंग आपण कसं करतो, पण ते व्यवस्थित पाहिजे। प्रेझेंटेशनला सुद्धा मार्क्स असतात, फक्त तुमच्या उत्तराला मार्क नसतात, या तिन्ही गोष्टींना मार्क्स असतात। पहिलं तर तुमचं काय झालं, हँड रायटिंग, दुसरं तुमचं टाइम मॅनेजमेंट, आणि लास्ट वाला तुमचं काय आहे, प्रेझेंटेशन। तुम्ही तुमचं उत्तर कसं प्रेझेंट करता याच्यावरती सुद्धा मार्क्स डिपेंड असतात, त्यामुळे तुम्हाला या 3 टिप्स कडे लक्ष द्यायचं आहे। ठीक आहे, चला तसंच बघा, आपण ऑनलाईन बॅच लॉन्च केलेली आहे 2024-25 या इयर साठी, 10वीची बॅच आहे। याच्या आपण फीचर्स बघूया थोडक्यात आणि नंतर पुढे बोलूया। पुढे खूप महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे। तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला यामध्ये मिळत आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, त्यानंतर मिळत आहे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर्स, ते पण सगळ्या विषयांचे, त्यानंतर टेस्ट सिरीज असतील, नोट्स असतील, म्हणजे काय सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला इथे मिळून जाणार आहे। ठीक आहे, ते फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे ते बॅच मध्येच इन्क्लूड केलेलं आहे। त्यानंतर व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून तुमच्या सोयीनुसार वेळेनुसार कधी कुठे बघू शकता, हे फीचर आपण ऍड केलेलं आहे तुमच्या बॅच मध्ये। त्यानंतर लेक्चर जर मिस झाले काही कारणास्तव तर ते लेक्चर पुन्हा अटेंड करू शकता तुम्ही। ठीक आहे, असे आपल्या 10वीच्या बॅचचे फीचर्स आहेत। तर या बॅचचे सीट लिमिटेड आहेत, त्यामुळे ताबडतोब बॅच जॉईन करायची आहे। या बॅचची प्राइस आणि व्हॅलिडिटी एकदा सांगून देते मी। बॅचची प्राइस आहे 5,000 रुपये आणि याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची। ठीक आहे, अशी 5,000 रुपयासाठी 1 वर्षाची बॅच असणार आहे। ठीक आहे, तर खाली दिल नंबरवरती कॉल करायचा आहे लगेचच आणि आपली 10वीची बॅच काय करायची आहे, जॉईन करायची आहे लगेचच। चला, तर बघा इथं बघू शकता तुम्ही कुठल्या क्वेश्चन वरती तुम्हाला जास्त फोकस करायची गरज आहे, इथून तुम्हाला 20 मार्क मिळतात। ठीक आहे, तर बघा सगळ्यात आधी तर क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय असतं, लेटर रायटिंग असतं। ठीक आहे, आता ते फॉर्मल असतं किंवा इनफॉर्मल। ठीक आहे, तर तुम्हाला फॉर्मल लेटर वरती जास्त फोकस करायचा आहे। जर तुमच्याकडे चॉईस आहे तुम्ही फॉर्मल लेटर लिहा, अनटिल अँड अनलेस तुम्हाला इन्फॉर्मल लेटर एकदम तुम्ही त्याची प्रॅक्टिस केलेली नाहीये, तुम्हाला चांगलं जमतंय जर इन्फॉर्मल, तर तुम्ही ते करू शकता अटेंड। पण फॉर्मल लेटर कसं इझी असतं, ठीक आहे, आणि त्याला थोडा कंटेंट लिहिला तरी चालतो, सफिशियंट आहे। फक्त प्रेझेंटेशन वरती काय करायचं तर लक्ष द्यायचे। त्यानंतर तुमचं काय आहे, डायलॉग और ड्राफ्टिंग अ स्पीच। ठीक आहे, डायलॉग रायटिंग असेल किंवा ड्राफ्टिंग असेल, स्पीच लिहायचं असेल, ठीक आहे, तर हा सुद्धा 5 मार्काचा क्वेश्चन आहे। यापैकी जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही डायलॉग रायटिंग लिहू शकता, कारण ते सोपं आहे। ठीक आहे, ॲज कम्पेअर टू स्पीच रायटिंग। त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर। इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये काय येतं, तुम्हाला एक चार्ट दिलेला असतो, त्या चार्ट मधून तुम्हाला माहिती लिहायची असते किंवा तुम्हाला माहिती दिलेली असते, त्यावरून तुम्हाला चार्ट बनवायचा असतो। तर माझ्या मते जे तुम्हाला चार्ट दिलेला आहे, जी डायग्राम दिलेली आहे, त्या डायग्राम वरून तुम्ही कंटेंट लिहिणं सोपं आहे, म्हणजेच काय तुम्ही वर्बल टू नॉन वर्बल जाऊ शकता। ठीक आहे,
अशा प्रकारे करू शकता. त्यानंतर एक्सपांड द थीम, हा तुमचा लास्ट वाला क्वेश्चन ज्याच्यासाठी सुद्धा 5 मार्क आहे. त्याच्यामध्ये काय असतं, एक तर न्यूज रिपोर्ट असतं किंवा असतं स्टोरी डेव्हलप करायची. ठीक आहे, एक तर स्टोरी असते किंवा न्यूज रिपोर्ट असतो. पण ऍज कम्पेअर टू स्टोरी, स्टोरी कसं, स्टोरी खूप लेंदी होऊन जाते, टाइम जातो, तर तुम्ही न्यूज रिपोर्ट लिहू शकता. न्यूज रिपोर्ट कसे असते, मुद्देसूद असते आणि त्याच्यामध्ये थोडे पॉइंट लिहिले व्यवस्थित, चांगले पॉइंट, इम्प्रेसिव्ह पॉइंट लिहिले तरी, छोटा कंटेंट लिहिला तरी चालतो. ठीक आहे, फक्त तुमचं वर्डिंग आणि तुमचं इम्प्रेसिव्ह रायटिंग पाहिजे. आणि न्यूज रिपोर्टला टाइम कमी लागतो ऍज कम्पेअर टू स्टोरीसाठी. ठीक आहे, स्टोरीसाठी खूप टाइम जाईल, त्यामुळं ऍज कम्पेअर टू, म्हणजे जर तुम्हाला चॉईस आहे तर तुम्ही न्यूज रिपोर्ट लिहा. ठीक आहे, तर असं तुमचा क्वेश्चन नंबर, सगळ्या क्वेश्चनला 5-5 मार्क आहेत. तुमच्या क्वेश्चन नंबर 5A ला किती 5 मार्क, ह्याला B ला 5 मार्क, 6 क्वेश्चन नंबरला 5 मार्क आणि B ला सुद्धा 5 मार्क, असे 20 मार्क तुमच्या हातातले आहेत. आणि इथंच तुमचं हँडरायटिंग, टाइम मॅनेजमेंट आणि प्रेझेंटेशनची गरज पडते, कारण हे सगळं शेवटी येतात क्वेश्चन आणि तेव्हा आपले पेशन्स संपलेले असतात नेमकेच. तर कसं करायचं नाहीये. ठीक आहे, हे जे क्वेश्चन आहेत ते खूप मार्क्स आपल्याला देऊन जातात. जर तुम्ही ज्या 3 मेथड सांगितल्यात त्या व्यवस्थित ऐकल्या असत्या आणि अप्लाय केलं तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क पडतील इंग्लिशमध्ये. ठीक आहे, तर चला, एवढाच होता आजच्यासाठी आपला व्हिडिओ. डबल अकॅडमीच्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. ठीक आहे, आणि लाईक सुद्धा करून जायचं आहे नक्कीच. आजसाठी इथंच थांबतोय आपण. थँक्यू, बाय.